सचिन नको, ते ससा डेंजर असतो. माहिती मला काय असते सांग. चप्पा असतो. मंडळी, आम्ही हनुमान चालीसा लावलेली आहे आणि फायनली आता जंगलमध्ये प्रवेश केला. तर मंडळी, मला माहिती आहे की मी ऑलरेडी खूप लेट केला हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी, पण तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल मला खात्री आहे. तर आज सकाळी सचिन बरोबर 4:30 वाजता आला होता पुण्यावरून नाशिकला, आणि मी सुद्धा तोपर्यंत जागी होते जोपर्यंत तो आला नाही. आणि आम्हाला आज निघायचं होतं सकाळी 7 वाजता, पण ऑलरेडी आम्हाला 9 वाजले. का तर फराळाचं पण बनवायचं आहे, उपवास आहे दोघांनाही, आणि मुलांना उपवास नाही आहे, पण आमच्या दोघांसाठी मी खिचडी बनवून घेत होते शाबूची. तर माझी झोप मोजून फक्त 2 तास झाली आहे, आणि ऑफकोर्स सचिनची पण तेवढीच, पण एक अर्धा तास जास्त तो झोपला असेल. तर इथून पुढची जी जर्नी आणि जो काही व्हिडिओ येणार आहे ना, ते धमाल करणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला आवडतात, म्हणजे माझा आवाज गेला आहे पार, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या माझ्या आवाजाबरोबर, ठीक आहे. आणि हे सगळं करत असताना ना, मी इतकी शॉपिंग केली, मी इतकी खुश होते ना या ट्रिपसाठी, कारण गेल्या 6 महिन्यापासून मी प्लॅन करत होते ताडोबाची ट्रिप. आणि लास्ट टाईम जेव्हा मी गेले होते ना ताडोबाला, त्यावेळेस ठरवलं होतं की बास, आत्ता मला माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला घेऊन यायचं आहे. पण त्याआधी ना मी इतकी ग्लो कशी करते ना, त्याचं एक छोटासा सिक्रेट सांगते बरं. तर हेच ते प्रोडक्ट आहे अगारोचं फिमेल मल्टी ट्रिमर 3117. यामध्ये ना आपल्याला मुख्य युनिट पाहायला मिळतं, आणि इतकं बेनिफिशियल आहे ना मंडळी, मी तुम्हाला काय सांगू. माझ्या हातावरती ना कायम असे केस असतातच, कारण मला अजिबात वेळ मिळत नाही पार्लरमध्ये जायला. मी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, पण हे मला बेस्ट वाटलं. यामध्ये आपल्याला मुख्य युनिट पाहायला मिळतं, मल्टिपल अशी अटॅचमेंट आपल्याला पाहायला मिळतात. फेस शेवर हेड आहे, नोज म्हणजे नाकातले केस काढण्यासाठी, आयब्रो ट्रिम करण्यासाठी, बॉडीमधले जे काही हेअर आहेत ते ट्रिम करण्यासाठी, त्याचबरोबर बिकिनी एरिया, अंडर आर्म्स आणि बॉडीवरचे कुठल्याही प्रकारचे जे काय असेल ते सगळं क्लीन करण्यासाठी आपल्याला अटॅचमेंट मिळतात. एक क्लिनिंग ब्रश मिळतो. अप्पर लिप तर माझे एवढे वाढलेले असतात, अप्पर लिपचा जो अटॅचमेंट आहे ना, तो इतका इझी टू यूज आहे. माझ्या फेसवरती किती पण केस असू दे, एकदम व्यवस्थित निघाले, आणि त्यामुळे माझी स्किन आता ना पूर्वीपेक्षा जास्त ग्लो दिसते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी परफेक्ट आहे. कट होत नाही, जखम होत नाही, कुठलाही इरिटेशन होत नाही, इतकं छान आहे. फास्ट चार्ज होते, आणि त्याचबरोबर 1 ते सव्वा तास हे आरामात चालते. 90 मिनिट हे आरामात म्हणजे टिकतं, म्हणजे इतका वेळ रन करतं. आयब्रो तर माझे मी कधी केले असेल मला खरंच आठवत नाही, पार्लरला जायला अजिबात वेळ नाही, म्हणून आयब्रो ट्रिमरसुद्धा खूप छान आहे, शेप देऊ शकते. नाकातले केस तर मला एक वेळा सचिनच म्हटला होता की ते जरा ट्रिम करत जा, कसे दिसतात ते केस, चांगले नाही वाटत, तर ते सुद्धा यात मिळालेलं आहे. म्हणजे फक्त स्वतःसाठी 15 ते 20 मिनटं काढायचं आहे, आणि आपलं फुल एकदम ग्रूमिंग किट आपल्याला पाहायला मिळते. हे काही जे अटॅचमेंट आहे हे आपल्याला इझिली अटॅच करता येतात, आणि कॉम्पॅक्ट आहे, डिझाईन एकदम मस्त आहे. हे जे अटॅचमेंट आहे ना, ते इझिली आपण क्लीन करू शकतोय, प्लस वॉशसुद्धा करू शकतोय. आपल्या घरामध्ये मुली असतात किंवा फिमेल खूप सारे असतात, त्यांना आपण हे गिफ्ट करू शकतोय. खूप बेस्ट आहे हे प्रोडक्ट, अफोर्डेबल प्राईस रेंजमध्ये, प्लस ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. प्रोडक्टच्या लिंकसाठी नक्की एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तर अशी मी तयार होऊन फायनली निघाले ताडोबाच्या दिशेने, आणि इतकी भन्नाट मज्जा असणार आहे ना की तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. घ्या एक घे. मुलांना खूप आवडलं होतं. घेऊ? ग्रेप चालतात. अरे सगळं चालतंय. मला पण दे ना. हा देते, रुक जा. दे ना. जल्दी दे. मी घेणार. ए, अजून काय घ्यायचं फ्रुट्स मध्ये? मला केळी घेऊ काय? केळी नको. आई ग्रेप घे. ग्रीन वाले. ग्रीन वाले. मला दे. मला दे ना. मला. अरे मला दे. त्याला एक पीस दे ग. मला दे. एक पीस दे. मला पण दे ना. अरे पागल आहेस का? विकत घेऊया ना. हे घ्या. एक शिवाला दे पाठीमागे, शिवानी वैशू पिऊ दे. ग्रीन ग्रेप्स दे ना.
तर मंडळी, जवळपास गेल्या 6 महिन्यापासून मी या ट्रिपची वाट बघत होते. लास्ट टाइम जेव्हा मी ताडोबाला गेले होते त्यावेळी ज्यावेळेस मी जंगलमध्ये टायगर बघितलेला ना, त्याच वेळी मी डिसाईड केलं होतं की काही पण होऊ दे, मुलांना इथे घेऊन यायचं आहे. सो फायनली आज तो दिवस आला आहे. मी नोव्हेंबरलाच बुकिंग केल्या होत्या जंगल सफारीच्या आणि मी आज चाललेली आहे ताडोबाला. आय एम सो एक्सायटेड, कारण या ट्रिपची पण जवळपास आपण 1 महिना झाला नाही का प्लॅन करतोय. पॅकिंग म्हणा, शॉपिंग म्हणा, बऱ्याच गोष्टी. तर खूप एक्सायटेड आहे. आणि प्लस हा व्हिडिओ आय डोंट नो तुम्ही कधी बघणार आहे, पण आज आहे महाशिवरात्र आणि शिवरात्रीचा उपवास मी आणि सचिननी पकडलेला आहे. धरलेला आहे की पकडलेला आहे का असते ते आम्ही दोघं काय ओके उपवास केलेला आहे. तर थोडीशी वेगळी ट्रिप असणार आहे, उपवासात करतोय. सो लेट्स सी काय काय एक्सपिरियन्स असेल. ऑलरेडी खूप भयानक लेट झालेला आहे आम्हाला, कारण निघायचं होतं सकाळी, बट काल व्हॅलेंटाईन असल्यामुळे सचिनचं हॉटेल पूर्णपणे उडालेलं होतं. आय मीन खूप बिझी होतं, त्यामुळे त्याला यायला खूप लेट झाला. तो अर्ली मॉर्निंग आलेला आहे आणि ठीक आहे, बघूया आता काय काय होते. तशी रात्रभर ड्राईव्ह करत आल्यामुळे त्याची काही झोप झाली नव्हती, म्हणून आम्ही ना नॅशनल हायवेवर म्हणजे समृद्धी महामार्गाच्या तिथून जवळपास 150 किलोमीटर पुढे आलो होतो. एका ठिकाणी गाडी थांबवून सचिनने रेस्ट घेतला आणि आम्ही पण थोडाफार रेस्ट घेतला. खाऊ तर काही शकत नाही कारण उपवास आहे, तर फक्त चिक्की वगैरे घेतली होती, मुलांसाठी आईस्क्रीम घेतलेली. आणि प्रत्येक 100 किलोमीटरवरती आम्ही थांबायचं असं ठरवलं होतं की जेणेकरून त्याला पण त्रास नको व्हायला. जवळपास 100-200 किलोमीटर चालून आल्यानंतर आम्ही पुन्हा थांबलो आणि शिवचरण वैष्णवीला एक डान्स स्टेप शिकवतोय. त्या कुठल्या असतील ते तुम्ही जज करा आणि मला नक्की कळवा. तर म्हणजे नाशिक ते नागपूर जात असताना आम्ही समृद्धी हायवेवरती आहोत आणि मला लिटरली एक गोष्ट खूप भारी वाटली की तिथे वाशिम, अकोला, अमरावती, अजून जालना असे बरेच, सिंदखेड राजा पण लागला, बरेच असे हे लागले, बोर्ड्स लागले. तर हे ऐकून मला खूप भारी वाटलं ॲक्च्युली. अमरावतीला बरेच लोक म्हणतात की ताई अमरावतीला ये, तर अमरावतीला कधी अजून तरी माहिती नाही आहे, बट स्टील ते बोर्ड वाचूनच खूप भारी वाटलं. होप सो लवकरच येईल तिथे. ॲक्च्युली प्रत्येक 100-200 किलोमीटरवरती आम्ही 100-150 किलोमीटरवरती थांबून आम्ही थोडंसं रेस्ट घेतो आहे, कारण सचिनला पण थोडंसं आराम करायची खूप गरज आहे. तर आज उपवास आहे त्यामुळे काही खायला तर मिळणार नाही आहे, पण स्टील हा पण एक वेगळा अनुभव आहे उपवास असताना प्रवास करायचा. यम्मी थोडासा प्रिझर्वेटिव्ह टाकलेला आहे, ऑरेंज क्रश टाकलाय. दादा उपवासाला चालेल ना, काही वेगळं काही टाकलेलं आहे ना? काय टाकले? घेऊन तर बघा, प्रिझर्वेटिव्ह आहे ना. असं टिल्ट वगैरे करायचं कॅमेरामध्ये. कलर आम्हाला वाटलं सचिन झोपलेला असेल, पण सचिन इथे मस्त रील बघत बसलाय. काय झालं? हे सगळे नावाच्या पाट्या वाचत असताना, म्हणजे गावाच्या नावांच्या पाट्या वाचत असताना मला खूप भारी वाटत होतं, कारण की माझे सगळे फॉलोवर्स या ठिकाणचे आहेत. आय होप मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल पुन्हा एक वेळा, म्हणजे नक्कीच फक्त तुम्हाला भेटण्यासाठी. त्यानंतर संध्याकाळी आम्ही एका ठिकाणी थांबलो. मी जे डब्बा आणला होता तो डब्बा तसा ठेवलेला आहे. त्या डब्याचं आम्ही काय केलं ते तुम्हाला मी पुढे कळवतेच, पण त्याआधी सांगते की इथे मी शाबू खिचडी आणि शाबू वडा घेतला होता आणि शिवचरण वैशूसाठी फ्रेंच फ्राईज घेतले होते. तुम्ही म्हणाल की तुला उपवास आणि तू कंटिन्यू खातेच आहे, पण आता काय करणार ना, खाल्लं नाही तर अवघड व्हायचं कार्यक्रम. सचिन इथे मस्तपैकी आयफोनमध्ये छान सनसेटचा व्हिडिओ काढतोय आणि मी त्याचा काढतोय. इथे आम्ही नाश्ता केला आता आणि 6 वाजले आहेत ऑलमोस्ट. तर मंडळी आम्ही आता जस्ट ताडोबामध्ये एंट्री केली. इथे बघा कोल्हे, बघा कोल्हो, एम जी लुक ॲट. इकडे दाखव, इकडे दाखव.
हा हे बघ इथे थांबलाय तो. किती क्यूट छोटंसं पप्पी अरे नाही दिसत आहे, अंधार होतोय ते. मागे की नाव घे, थांबू नको. चल चल सचिन, नको. ते ससा डेंजर असतो. माहिती आहे मला. काय असते सांग. चप्पा असतो. हा चल. पण तो एवढा घाबरून का बसलाय तिथे? नको चल ना, मला भीती वाटते यार. नको ते, नको नको. तो बघ ना, आपण थांबलो की तो थांबतोय, आपण चाललो की तो चालतोय. तसंच घेऊन असतात ते. मला भीती वाटते बाबा. ती गाडी मंडळी, आम्ही हनुमान चालीसा लावलेली आहे आणि फायनली आता जंगलमध्ये प्रवेश केलाय. आमचा स्टे आहे आता 5 किलोमीटर फक्त. तर फार जाम वाट लागलेली आहे माझी. पैसे देऊन. तर मंडळी, आता आम्ही पोहोचलोय आणि आम्हाला सांगतात तपासणी नाका आहे इथे. ते सांगतायत की रात्र झाली आहे आणि हा गेट बंद झाला आहे, एंट्री नाही आहे आता. आम्ही खूप रिक्वेस्ट केली की आम्ही खूप लांबून आलो आहे, तर बघू आता काय होतं आहे. तर सो मंडळी, फायनली लिगली आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे जंगलमध्ये. आणि ॲक्च्युली इथून 1 किलोमीटर आहे फक्त हॉटेल. थोडी भीती नाही, म्हणजे जरा जास्तच भीती वाटते. लेट्स सी काय काय होतंय. हनुमान चालीसा लाव पटकन. 2 मिनिटांवर येतो. हा बट हनुमान चालीसा राहू दे बॅकग्राऊंडला. हनुमान चालीसा हनुमान चालीसा लावली की वाघ दिसतो. बाबा ज्यांनी कोणी माझ्या ताडोबाची मागची सिरीज पाहिली असेल त्यांना माहिती असेल, याच रूममध्ये बसून मी ठरवलं होतं की माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीला मी इथं नक्की घेऊन येईल. आणि तेच झालं. आज या घरामध्ये, म्हणजे या रूममध्ये एंट्री करत असताना मला ते सगळं आठवत होतं की ज्यावेळेस मी सोलो ट्रिप केली होती ना, त्यावेळेस मी ठरवलं होतं की बास, मला माझ्या फॅमिलीला घेऊन यायचं आहे. आणि मी फायनली तिथे आली आहे. खूप भारी फील होतं आहे, खूप भारी फील होतं आहे. आय एम सो 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 हॅपी. आणि ही ट्रिप मला मेमोरेबल बनवायची आहे. खूप भारी मज्जा येणार आहे मंडळी. मी खूप खुश आहे ॲक्च्युली. तर मंडळी, हा रूम तुमच्यासाठी तर नवीन असणारच आहे. बिकॉज काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की मी या रूममध्ये या आधीही स्टे केलेला आहे. हे आहे ताडोबा. मी ॲक्च्युली ताडोबामध्ये आहे आणि आय एम सो एक्सायटेड की यावेळी ही सोलो ट्रिप नसून तर माझ्या फॅमिलीसोबत आहे. सो खूप भारी वाटतं आहे. येऊन एक थोडा वेळ झाला असेल, पण माझा हँगओव्हरच जात नाही आहे. मी अजून बसलेली नाही आहे रूममध्ये. तर आता फ्रेश होते. ऑलरेडी दिवसभराचा खूप जास्त थकवा झालेला आहे. तर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी वेलकम केलं आहे आमचं. खूप छान असं डेकॉर केलेलं आहे. तर खूप मस्त आहे. तर चला, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर माझ्या मागे जे तुम्ही अंधार बघतायत ना, तर इथे ॲक्च्युअलमध्ये टायगर येत असतात आणि बऱ्याच लोकांना इथे बाल्कनीमध्ये ब्रेकफास्ट करत असताना टायगरचे दर्शन झालेले आहे. सो एवढा लक तर आपला नाही आहे, पण आपण जंगल सफारीला जाणार आहोत. आणि जस्ट बिकॉज ऑफ जंगल सफारी मी हा ॲक्च्युली कॅमेरा घेतला होता, कारण की आतमध्ये फोन अलाउड नाही आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ते सगळे मुमेंट्स कॅप्चर करायचे आहेत, म्हणून मी हा कॅमेरा घेतला होता. सो जंगलमधल्या सगळ्या गोष्टी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एंट्रीमध्येच त्यांनी इतकं छान असं टॉवेलचा डेकॉर केला होता ना, ते खूप भारी वाटलं. कारण मागच्या वेळी जेव्हा मी आले होते ना, तेव्हा सोलो ट्रिपवर होते आणि ती एक्साइटमेंट तर होतीच होती, पण आता यावेळेची एक्साइटमेंट म्हणजे माझ्यासोबत माझी फॅमिलीसुद्धा आहे आणि हे सगळे मुमेंट्स मी कॅप्चर करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे पण मला भारी वाटतं आहे. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होणार आहे हा. बिकॉज यावेळी जंगल सफारी जी होणार आहे ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे, कारण मागच्या वेळी आपल्याकडे कॅमेरा नव्हता. तर जस्ट बिकॉज ऑफ ताडोबा जंगल सफारीसाठी मी हा कॅमेरा घेतलेला आहे ॲक्च्युली. तर पाठीमागे जी बाल्कनी तुम्ही बघताय ना, तर तिथे ॲक्च्युली मध्ये टायगर दिसतात लोकांना ब्रेकफास्ट करत असताना. मी तुम्हाला दाखवते. आणि हा असा बाल्कनी आहे.
माझा खर्च किती झाला आहे, काय झाला आहे हे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे सगळ्यात लास्टच्या पार्टमध्ये. तोपर्यंत ही अशी काही व्ह्यू आहे बाल्कनीची. खूप सुंदर आहे. अंधार भुडूक झालेला आहे सध्याला, त्यामुळे मला खूप भीती वाटते म्हणून मी जास्त बाहेर जाणार नाही आहे. पण मस्त वाटते, खूप भारी वाटते, खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे. फॅमिलीसोबत देवदर्शनाला बरेचदा गेली आहे, पण असं काहीतरी पहिल्यांदाच. फटाफट रेडी झालो आणि बाहेर पडलो. दिवसभराचं एक्झॉशन होतं ते पूर्ण बाजूला टाकलं आणि थोडंसं आम्ही फेरफटका मारला. आणि जे टिफिन मी आणलं होतं ना घरून करून, ते फायनली मी आता इथे खाणारे मुलांनी बुफे घेतलेला आहे. बुफेमध्ये त्यांना नूडल्स दिसले, त्यांनी ऑफकोर्स नूडल्स घेतले आणि आम्ही खाल्ली आहे साबुदाण्याची खिचडी. आणि जवळपास 10 वाजले रात्रीचे. चेहऱ्याचा ग्लो पूर्ण उडाला आहे, पण उद्याचा ग्लो डेफिनेटली खूप भारी असणार आहे. ओके, बाय.